नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरून मोठा ड्रामा झालेला आहे। उमेदवार ठरत नसल्याने 4 इच्छुक अर्ज भरणार आहेत। अर्ज भरल्यानंतर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार ठरणार आहे। काँग्रेसच्या बैठकीमध्ये उमेदवाराबाबत एकमतच झालेलं नाही, निश्चितीच झालेली नाही। त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीवरून मोठा ड्रामा नागपूरमध्ये झालेला आहे। नागपूरमध्ये काँग्रेसच्या 4 इच्छुक उमेदवार हे अर्ज भरणार आहेत। आमचे प्रतिनिधी सहकारी उदय तिमांडे यांना विचारूया। उदय, 1 नाही 2 नाही 4 नावं समोर येत आहेत। 4 जण उमेदवारी अर्ज पण भरणार आहेत। सुवर्ण, खरं तर हे आश्चर्यच म्हणायला पाहिजे, कारण काँग्रेसमधला अंतर्गत ड्रामा जो आहे तो संपायला तयार नाही। कारण आता 1 वाजून गेलेला आणि अवघे 2 तास जे आहे ते उमेदवारी अर्ज भरायला शिल्लक आहे। मात्र असं असताना देखील काँग्रेस नेते आपला उमेदवार कोण हे ठरविण्यात अपयशी ठरत आहेत। सुरुवातीला आपण पाहिलं की अतुल लोंढे यांचं नाव समोर होतं। आता दिनेश ढोले जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचं देखील नाव समोर आलेलं। मात्र आता या बैठकीमध्ये जो तोडगा निघतोय तो अशा प्रकारे निघतोय की 4 उमेदवारी अर्ज जे आहेत ते काँग्रेसकडून दाखल केले जाणार आहे आता प्राथमिक स्तरावर। कारण अवघा 2 तास इतका वेळ शिल्लक आहे, त्यामुळे हे 4 उमेदवारी अर्ज सादर केले जातील आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसचा कोण अधिकृत उमेदवार असेल त्याची घोषणा केली जाईल आणि इतर 3 लोक जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज वापस घेईल असा तोडगा जो आहे तो आता इथे निघालेला आहे। खरं तर सुनील केदार हे नागपूर काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून पाहिले जातं, मात्र ते या बैठकीमध्ये अनुपस्थित आहेत आणि प्रदेशाकडून जे निरीक्षक देण्यात आले होते नितीन राऊत, ते या सगळ्या उमेदवारांची जी आहे त्या मुलाखती घेतात। त्यामुळे आता पुढच्या काही तासांमध्ये काय निर्णय होतो, कारण 3 वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची वेळ आहे, त्यामुळे 3 वाजेच्या आतमध्ये हा निर्णय घेणं गरजेचं, अन्यथा काँग्रेसला इथं उमेदवार असणार नाही अशी स्थिती आहे। त्यामुळे सुवर्ण आता पुढच्या 2 तासांमध्ये काँग्रेस काय या सगळ्या प्रक्रियेत निर्णय घेतं किंवा 4 उमेदवारी अर्ज सादर करून उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर आपला कोण अधिकृत उमेदवार ठरवतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एका बाजूने नागपूरमध्ये भाजपकडे बहुमत असताना दुसऱ्या बाजूने काँग्रेसमधल्या नेत्यांचा अशा पद्धतीनं गटबाजी आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचं होणारं खच्चीकरण हे नक्कीच इथून पुढल्या निवडणुकांसाठी किंवा काँग्रेस संघटनेसाठी परवडणारं नाही आहे। आणि एकदम बरोबर बोललात तुम्ही की एका बाजूला बहुमत आहे महायुतीकडे आणि दुसरीकडे मात्र 4 इच्छुक उमेदवार नागपूरसाठी। पुढे जाऊया।